ज्या घटना भूतकाळात घडून गेलेल्या आहेत हे सांगण्यासाठी पास्ट टेन्सचा वापर करतात। पास्ट टेन्सचे एकूण 4 प्रकार आहेत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युअस पास्ट टेन्स पाहिला। कंटिन्युअस पास्ट टेन्स या विषयावरचा डिटेल्समध्ये व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर वरील आय बटनवर क्लिक करा किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली लिंक चेक करा। मागील व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळातील ॲक्टिव्ह वॉइसचे स्ट्रक्चर पाहिले। या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्युअस पास्ट टेन्स म्हणजे साध्या भूतकाळातील पॅसिव्ह वॉइसचे स्ट्रक्चर पाहणार आहोत। परफेक्ट पास्ट टेन्स म्हणजे पूर्ण भूतकाळ। भूतकाळात घडलेल्या 2 घटना सांगणाऱ्या वाक्यांसाठी परफेक्ट पास्ट टेन्सचा वापर केला जातो। परफेक्ट पास्ट टेन्समध्ये वाक्यातील क्रियापदे ही आलेला होता, गेलेला होता, खाल्लेला होता, मोजलेला होता, विचार केलेला होता अशी असतात। जसं की टी हॅड बीन प्रिपेअर्ड बाय हर हे पॅसिव्ह वॉइसचं सेंटेन्स आहे। टी हॅड बीन प्रिपेअर्ड बाय हर म्हणजे तिने चहा बनवलेला होता। हे परफेक्ट पास्ट टेन्सचे रेग्युलर सेंटेन्स आहे, कारण टी हा ऑब्जेक्ट आहे प्लस हॅड हे हेल्पिंग वर्ब आहे प्लस बीन आणि त्यानंतर प्रिपेअर्ड हे वर्बचे तिसरे रूप आहे, तर शी या सब्जेक्टचे हर हे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स बायने जोडले आहे। म्हणून परफेक्ट पास्ट टेन्सच्या रेग्युलर सेंटेन्ससाठी ओ प्लस हॅड प्लस बीन प्लस V3 प्लस सब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरतात। तर रेग्युलर सेंटेन्सचे निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे हॅडच्या पुढे नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्ससाठी ओ प्लस हॅड प्लस नॉट प्लस बीन प्लस V3 प्लस सब्जेक्ट हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून टी हॅड बीन प्रिपेअर्ड बाय हर या वाक्याचं निगेटिव्ह सेंटेन्स येईल टी हॅड नॉट बीन प्रिपेअर्ड बाय हर किंवा टी हॅडन बीन प्रिपेअर्ड बाय हर म्हणजे तिने चहा बनवलेला नव्हता। आता टी हॅड बीन प्रिपेअर्ड बाय हर या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन बनवताना रेग्युलर सेंटेन्समधील हेल्पिंग वर्ब म्हणजे हॅड हे सुरुवातीला घेऊन सब्जेक्ट हा हॅडच्या जागी घेतला जातो। त्यामुळे सिंपल क्वेश्चनसाठी हॅड प्लस ओ प्लस बीन प्लस V3 प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून टी हॅड बीन प्रिपेअर्ड बाय हर या रेग्युलर सेंटेन्सचा सिंपल क्वेश्चन येईल हॅड टी बीन प्रिपेअर्ड बाय हर म्हणजे तिने चहा बनवलेला होता का? तर सिंपल क्वेश्चनचे निगेटिव्ह क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे हॅडच्या पुढे नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह सिंपल क्वेश्चनसाठी हॅड प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट प्लस बीन प्लस V3 प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून टी हॅड बीन प्रिपेअर्ड बाय हर या रेग्युलर सेंटेन्सचा निगेटिव्ह क्वेश्चन येईल हॅड नॉट टी बीन प्रिपेअर्ड बाय हर किंवा हॅडन टी बीन प्रिपेअर्ड बाय हर म्हणजे तिने चहा बनवलेला नव्हता का? आता टी हॅड बीन प्रिपेअर्ड बाय हर या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन बनवताना सिंपल क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या आधी म्हणजे प्रश्नाच्या सुरुवातीला सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टला प्रश्न विचारून WH फॅमिलीमधील योग घेतो, जसं की वॉट, वेन, वेअर, हू, हाऊ इत्यादी शब्द वापरतात व त्यानुसार सब्जेक्ट किंवा ऑब्जेक्टच्या प्रश्नानुसार उत्तरामध्ये येणारा भाग वगळतात। त्यामुळे WH क्वेश्चनसाठी WH प्लस हॅड प्लस ओ प्लस बीन प्लस V3 प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून टी हॅड बीन प्रिपेअर्ड बाय हर या रेग्युलर सेंटेन्सचा WH क्वेश्चन येईल व्हॉट हॅड बीन प्रिपेअर्ड बाय हर म्हणजे तिच्याकडून काय पकडले गेले आहे। येथे व्हॉट हॅड बीन प्रिपेअर्ड बाय हर या प्रश्नाचे उत्तर हे ऑब्जेक्ट म्हणजे टी आहे, म्हणून ऑब्जेक्ट रिमूव्ह केला आहे। जर उत्तर सब्जेक्ट असेल तर सब्जेक्ट रिमूव्ह केला पाहिजे। तर WH क्वेश्चनचे निगेटिव्ह क्वेश्चन बनवताना WH क्वेश्चनमधील हेल्पिंग वर्बच्या पुढे म्हणजे हॅडच्या पुढे नॉट वापरतात। त्यामुळे निगेटिव्ह क्वेश्चनसाठी WH प्लस हॅड प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट प्लस बीन प्लस V3 प्लस सब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क हा फॉर्म्युला वापरतात। म्हणून टी हॅड बीन प्रिपेअर्ड बाय हर या रेग्युलर सेंटेन्सचा WH निगेटिव्ह क्वेश्चन येईल व्हॉट हॅड नॉट बीन प्रिपेअर्ड बाय हर किंवा व्हॉट हॅडन बीन प्रिपेअर्ड बाय हर म्हणजे तिने काय तयार केले नव्हते। हे होते परफेक्ट पास्ट टेन्सचे पॅसिव्ह वॉइसमधील फॉर्म्युलाज। पास्ट टेन्सचा शेवटचा प्रकार आहे कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स, जो कधीतरी वापरला जातो, त्यामुळे आपल्याला तो आता पाहण्याची आवश्यकता नाही। कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स आपण ॲडव्हान्स इंग्लिश स्पीकिंग कोर्समध्ये पाहणार आहोत।